जगायचं असेल तर वाघ म्हणून जगा, आणि शेळी म्हणून जगायचं असेल तर भाजपात जा. जे गेलेत गद्दार त्यांना जाऊ दे. असे अनेक जण आले आणि गेले. जसा अस्वलाच्या अंगावरचा एक केस उपटला तरी काय फरक पडत नाहीये, केस येतच असतात. भाजपला आज राजकारणामध्ये पोरं होत नाही, हे त्यांचं शल्य आहे, आमचं नाहीये. म्हणून मोहन भागवत सांगतायत की अपत्य वाढवा, अपत्य वाढवा, अपत्य वाढवा. अरे होत नाहीत, आम्ही काय करू शकतो? आम्हाला होत आहेत, तुम्हाला होत नाही. कारण मुळामध्ये जे बीज लागतं विचारांचं, ते विचारांचं बीजच भाजपमध्ये नाहीये. नेमका भाजप कशासाठी स्थापन केला गेला हेच त्यांना माहिती नाहीये. नक्की उठायचं कधी आणि बसायचं कधी हेच भाजपला माहित नाहीये. पक्ष जगणार कसा? ही आलेली सूज आहे, हा सत्तेचा माज आहे. आणि हा माज निदान एक लक्षात घ्या, इतिहास वगैरे जो काय कोण बघत असेल, काय बघत असेल मला कल्पना नाही. पण खंडोजी खोपडेचं नाव घेतल्यानंतर आपण काय बोलतो? सूर्याजी पिसाळचं नाव घेतल्यावरती काय बोलतो? आणि तानाजी मालुसरे, बाजी घोरपडे यांचं नाव घेतल्यावरती काय बोलतो? मग 400 वर्ष होऊन सुद्धा त्यांच्या कपाळावरचा जर गद्दारीचा डाग पुसला जात नसेल तर यांच्या कपाळावरचा डाग पुसायला किती पिढ्या जावे लागतील? आणि मग तुम्ही ठरवायचे, आम्ही तर ठरवलंय. छत्रपती शिवाजी महाराज होता येणं तर शक्यच नाही, त्यांचा मावळाही होता येणं शक्य नाही. पण त्यांनी जे त्यावेळेला केलं, असं काय नेमकं होतं की हे त्यावेळेला त्या मोगलांना टक्कर देणारं तेज या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलं? आणि त्याच मातीमध्ये आपण जन्मलेलो आहोत. आणि तोच लढा, त्याच आक्रमणाविरुद्ध आज आपल्या हातामध्ये हे शस्त्र हे आलेलं आहे. जगायचं कसं हे आपण ठरवायचं. इतिहासामध्ये नोंद आपली कशी झाली पाहिजे हे आपण ठरवायचं. आणि मला खात्री आहे की जे विचार आम्ही तुमच्या समोर मांडतो हे विचार नाही, हे सत्य आहे. आणि सत्य नाकारून जर का आज देखील कोणी पुन्हा भाजपच्या नादी लागणार असेल तर केवळ आपलंच नाही तर ते त्यांच्या पण मुलाबाळांचं आयुष्य धोक्यात घालतायत. आणि म्हणून एकच हात जोडून विनंती आहे, मी हात इतर कोणासमोर जोडत नाही, पण हे जे काय सैन्य आहे, हातामध्ये भगवा घेतलेलं सैन्य आहे, त्यांच्या समोर मी हात जोडतोय. आणि ते हात एवढ्यासाठी जोडतोय की आता वेळ आलेली आहे, हाताची घडी सोडा आणि हातामध्ये मशाल घ्या, इंजिन सोबत आहे आणि विजयाची तुतारी फुंका. आणि हे फक्त छत्रपतींचा महाराष्ट्र करू शकतो. जो सेनापती बापटांनी सांगितलं होतं ना, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले. महाराष्ट्र मरू शकत नाही, महाराष्ट्र कोणी मारू शकत नाही. आणि जो राष्ट्राला मारायला येईल त्याला मारल्याशिवाय महाराष्ट्र राहत नाही, हे दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि तेवढ्याच करता ही जी काही एकजूट केलेली आहे ही त्याच्यासाठी केलेली आहे, ही गंमत म्हणून केलेली एकजूट नाहीये. आपण शपथ घेतली पाहिजे. रक्त सांडून मिळवून दिलेली मुंबई आपल्याला आहे. मराठी माणसाने रक्त सांडून मिळवून दिलेली मुंबई आहे. आम्ही ही मुंबई तुटू देणार नाही, लुटू देणार नाही आणि झुकू देणार नाही. ही शपथ घेऊन आम्ही उद्याच्या युद्धाला सामोरं जात आहोत. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.